साहेब चला विजयाची गुढी उभी करूया. हे तुमचंच रक्त आहे साहेब, वाया जाणार नाही. नंदाक्का ये पूजा करून घे. दरवर्षीप्रमाणे पूजेचा मान तुझाच आहे. मी आलो हात धुवून. शुभू, कोण असेल रे हल्लेखोर? कोणी पाठवलं असेल त्याला? आपल्याला शोधून काढायलाच हवं. होय मॅडम, आकाश पाताळ एक करू पण ते शोधून काढू. आता त्याला सुट्टी द्यायची नाही. आज गुढीपाडव्याच्या दिवशी त्या गुढीच्या साक्षीनं मी शपथ घेते, या घरावर येणारं प्रत्येक संकट मी दूर करेन. आणि माझे या नवीन वर्षात एवढंच ध्येय आहे की जो कोणी ह्याच्या मागे आहे त्याला मी शोधून काढेन आणि त्याला शिक्षाही मिळेल. नुसता गुढीला आधार दिला म्हणजे या घरात तुला मान सन्मान मिळेल असं नाही. आजही तुझी जागा तीच आहे जी काल होती. अजूनही या घराचं सिंहासन माझ्याच ताब्यात आहे, हे लक्षात ठेव. आत्या, आज फक्त गुढी सावरली मी, पण एक दिवस तुझ्या घरातलं अस्तित्वच मिटवून टाकेन. हा या विश्वंभर राजे शिर्केंच्या मुलीचा शब्द आहे. साहेब, वाघानं शिकार केल्यावर कोल्हा किती बी ओरडू दे, जंगल वाघाचंच असतंय. आज साहेबांचं रक्त सांडलंय. त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब चुकता केल्याशिवाय यो शुभू शांत बसणार नाही. आज गुढी उभा राहिल्या, पण तुमची उतरती काळात चालू झाली.